नमस्कार मंडळी, गावगाडा भाग 1 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आणि येवला तालुक्यातील भारम या ग्रामपंचायतीमध्ये आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण बघतो आहोत की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या गावामध्ये जोरदार पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे। आणि या अभियानाचं काम कुठपर्यंत आलं किंवा या अभियानाचं काम कशा प्रकारे सुरू आहे या संदर्भात आपण याच गावातील जे सरपंच आहेत, जे ग्रामस्थ आहेत यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत। दादा, काय नाव आपलं? प्रवीण संजय गांजे। येवला तालुक्यात शेवटचं गाव म्हणजे भारम, त्यानंतर राहाडी, म्हणजे 25 किलोमीटरचं अंतर आहे। तर या भागामध्ये संपूर्ण डोंगराळ भाग आहे। तर या भागामध्ये आम्ही आंब्यासारखी व झाडं जिवंत करण्याच्या माध्यमात 1000 झाडं रोपटे आम्ही लावलेले आहे। तर ते झाडं तुम्ही बघू शकता आज की लावलेलं झाड एवढं होतं ते आज एवढं झालं आहे। तर त्यासाठी आम्ही सर्व ग्रामसेवक असेल, उपसरपंच असेल, आमचे काका असतील, हे सर्व लोकांना मिळून आम्ही हे सर्व उपक्रम राबवतो आहे। तर त्यासाठी आम्ही BDO साहेब आमचे येवला पंचायत समितीचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम आम्ही हातात घेतलेलं आहे। समृद्ध पंचायत राजमधून आम्हाला या माध्यमातून मार्क आहे, त्या मार्कच्या संदर्भात आम्ही सर्व कामं करतो आहे। तर काम म्हणजे फक्त मार्ग भेटण्यासाठी नाही, तर गाव विकसित होण्यासाठी आम्ही हे सर्व करतोय। निसर्गाचा एक भाग म्हणून इथं आम्ही काम करतोय। आपण या ठिकाणी साधारण किती झाडं लावली आणि कशी झाडं लावलेली? आम्ही हे झाडं लावलेत 1000 झाडं लावलेत। तर त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य म्हणून सप्रेम संस्था या संस्थेने आम्हाला 1000 आंब्याचे रोपटे दिलेले आहेत। तर अशा डोंगराळ भागात आम्ही झाडं लावलेले आहेत। ते तर त्यासाठी खड्ड्यांसाठी परिश्रम असेल, गावातल्या लोकांनी सहभाग घेऊन ते खड्डे ज्या खोदून, ठिकाणी हे झाडं लावण्यात आलेली आहे ती जागा कोणाची? ही जागा ग्रामपंचायतची आहे। ग्रामपंचायतचं 109 गट नंबर आहे। त्या गट नंबरमध्ये आम्ही हे झाडं लावलेली आहेत। तर 2 हेक्टरपर्यंत आम्ही झाडं लावलेली त्या आहेत। जागेवर पहिलं काय होतं? ह्या जागेवरती पूर्ण खडक होता सरजी। तर त्या खडकात आम्ही हे असे रोपटे स्थापन केलेले आहेत। तर ते आता जिवंत झालेत। नाही, आपण जर म्हणतो की ही जर खडक होतं तर या खडकामध्ये झाडं येऊ शकतात का? काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही त्याचा परिणाम म्हणून हे झाड बघू शकता आणि बाकीचे पण पूर्ण झाडं तुम्ही बघू शकता की झाडं कसं झालंय। आता याच्यात सरपंच म्हणूनच नाही तर सर्व गावांनी सहभाग घेऊन या झाडासाठी खूप योगदान दिलेलं आहे। या झाडांच्या संगोपनासाठी दादा, या पुढं काय नाव आपलं? संजय देशमुख। या झाडांच्या संगोपनासाठी तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून, एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? आम्ही इथं सोलर बसवलेलं आहे आणि स्वतः लोकांना सहभाग घेऊन इथं खड्डे खणले, काही रोजगार हमीतून ते आपण काम नाही, आपण या झाडांना पाणी देण्यासाठी आता, कारण की जानेवारी आता सुरुवात झालेली आहे, आता पाण्याचे झरे इकडून पुढे संपुष्टात येणार आहे, त्यासाठी आपण या झाडांना पाणी देण्यासाठी काय उपाययोजना केली? आम्ही आता ड्रीप बसवणार आहे, ठिबकचं सुरू करणार आहे याला, आणि सोलर बसवलेलं आहे, बोर पण घेतलेला आहे। बोर घेतलेला आहे? हो हो। तर ठीक आहे, या झाडांच्या संगोपनासाठी या ठिकाणी या ग्रामस्थांनी, या ग्रामपंचायत सदस्यांनी, या सरपंचांनी या ठिकाणी बोरवेल या ठिकाणी घेतलेले आहेत आणि बोरवेल घेऊन या ड्रीप करून, या ड्रीप मार्फत या झाडांचं पाणी व्यवस्थापन या ठिकाणी करणार आहेत। तसेच आपण याच ग्रामपंचायतीचे जे ग्राम अधिकारी आहेत, मोरे भाऊसाहेब, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भाऊसाहेब, काय सांगाल की आपलं जो अभियान सुरू आहे, या अभियानामध्ये या झाडांचा तुम्हाला काय कल्पना आठवली आणि कसं केलं? काय तुम्हाला याच्यासाठी काय अडचणी आल्या काय? सर, या अभियानाच्या माध्यमातून सन्माननीय BDO सर आणि सप्रेम संस्था, आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामस्थ यांची आम्ही मगाशी मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगितलं की 17 सप्टेंबरला रात्रीची ग्रामसभा घेतली। त्या ग्रामसभेमध्ये सर्व आमचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ होते। हे झाडं लावण्याचे, आंब्याची रोपं लावण्याचं कारण असं आहे, याचा हेतू की 2 वर्षानंतर ह्या झाडापासनं, 1000 आंब्याच्या झाडापासनं आम्हाला कमीत कमी 25 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे। एक झाड 50 ते 55 किलो आंबे 2 वर्षानंतर देणार आहे, असं आम्हाला संस्थेचे जे हिमांशू सर आहेत त्यांनी त्या सभेमध्ये, मार्गदर्शनामध्ये आम्हाला त्याची कल्पना दिली। आणि मग आम्ही त्या दृष्टिकोनातून या आंब्याची जोपासना करतो आहे। ग्रामपंचायतमधनं बोरवेल मारला आहे, सप्रेम संस्थेनं त्याच्यावर 5 HP सोलर पंप दिला आहे
आणि परत मग आता आम्ही ग्रामपंचायतनं जे वसुली करतो आहे त्या वसुलीच्या माध्यमातून याला ड्रीप करायचा मानस आहे. आज सन्माननीय सरपंच आमचे सदस्य त्यांनी ते ड्रीपच्या संदर्भात बघितलं. असं एक 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 टप्पा आम्ही पूर्ण करतो आहे. आणि माझ्या गावच्या ग्रामस्थांना या योजनेचा दुसरा फायदा असा होतो आहे सर की याला एकही रुपया इथून पुढं खर्च येणार नाही आहे. म्हणजे याला जे मजुरी लागणार आहे मजुरी नरेगामधनं मिळणार आहे. याला बिहार पॅटर्न अंतर्गत आम्ही ह्या वृक्ष लागवड केली याची. आणि मग त्या बिहार पॅटर्न मागं जे 200 झाडाच्या मागे आम्हाला एक मजूर या पद्धतीने हे 1000 आंबे लावलेले आहेत. या 1000 आंब्याच्या संगोपनासाठी 5 मजूर आम्हाला उपलब्ध आहेत. त्या 5 मजुरांना पण आम्हाला आमच्याच गावचे आहेत ते त्यांना पण त्यांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मग असं आमचं एकूण नियोजन आहे. सन्माननीय सरपंच उपसरपंच आणि BDO सरांच्या त्या 17 सप्टेंबरच्या रात्रीच्या ग्रामसभेमध्ये जे विषय झाले त्यांचं असं म्हणणं आहे की 30,000 झाडं लावण्याचा मानस आहे. त्याच्यातून परत रोजगार मिळाला आणि ते लावत असताना आमच्या सरपंचांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडं बाकीचे झाडं मोठ्या प्रमाणात आहे पण ते फळझाडं जर लावल्या गेलं तर मग त्याच्यातून उत्पन्न मिळेल. आणि आपला जो दुर्गम भाग आहे मागास भाग आहे येवल्यापासून जे सांगितलं मग अशी प्रवीण दादानं की एवढं अंतर आहे तर त्याच्यात एक काहीतरी आम्ही रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. त्याला आता परमेश्वर कसं यश देते ते येता काळ सांगेल. साहेब आता आपण बघतो आहोत की हे झाडं आता तुम्ही लावलेली आहेत आणि या झाडं अजून लहान आहे. म्हणजे या झाडांचे अजून म्हणजे जे झाडं ज्या वेळेस वाढल त्यावेळेस यांची भूक पण वाढणार आहे. याच्यासाठी तुम्हाला जे पाणी साठा आहे तो पण वाढावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली? सर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही उपाययोजना करून ठेवलेली आहे. या झाडाचं वय आता मी मगाशी मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगितलं की 22 ते 23 महिन्याच्या दरम्यान आहे. म्हणजे जवळजवळ 2 वर्षाचे हे रोपं होते. आणि आता हे आम्ही जूनच्या सुरुवातीला लावले. थोडं लेट झालं आमच्याकडनं लावायला. तर याच्यावर पुढचा पावसाळा गेल्यानंतर सर एकदम सक्षम होणार आहेत अजून 4 महिन्यानंतर. आणि याच्यासाठी आम्ही आता या एप्रिल मेमध्ये NGO संस्था जी सप्रेम संस्था आहे ती सप्रेम संस्था आम्हाला एक शेततळं किंवा विहीर देणार आहे की बाबा या झाडांच्या संगोपनासाठी जे पाण्याचा तुटवडा पडेल त्या दृष्टिकोनातून त्याच्यात म्हणजे त्याची ती उपाययोजना आम्ही आखून ठेवली आहे. आणि सप्रेम संस्था आम्हाला खूप सहकार्य करते आहे. अक्षरशः सप्रेम संस्थेचे संतोष जगदाने सर स्वतः इथं आलेले तर इथं व्हिजिट देऊन गेले तर बोरवेलची पाहणी केली. आमच्या बोरवेलला पण सर खूप चांगलं पाणी लागलं. एवढ्या माळरानावर एवढ्या उंचावर तुम्हाला कल्पना येत असेल किती उंचावर आहे तरीसुद्धा खूप छान पाणी लागलं आहे. दादा 2-3 HP आहे ना काका त्याचं पाणी 2-3 HP. आता ते उपसा चालू झाल्यानंतर कळलं सर त्याचं कसं आहे परंतु छान आहे म्हणजे बऱ्यापैकी पाणी आहे. याच्या पुढं काय होतं ते बघू आपण प्रयत्न करतोय आम्ही. उपाययोजना पण आखल्या आता जशी अडचणी येतील तसं सामोरे जाण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. आणि हे होते भारम या ग्रामपंचायतीचे ग्रामाधिकारी मोरे भाऊसाहेब व त्यांच्यासोबत होते त्यांच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच. धन्यवाद. समाधान बाळोयरी. काय वाटतं की आपल्या ज्या भारम ग्रामपंचायतीमध्ये जो विकास आता सध्या सुरू आहे तर त्या संदर्भात काय सांगाल तू? आमच्या भारम गावात विकास भरपूर आहे आणि चांगले कामं चाललेले. आणि जे आता इथं गटार व्हायची भरपूर गटार व्हायची त्याच्यानंतर इथं आम्ही चंबर टाकले आणि डांबरीकरण पण झालं आहे आणि खूप चांगले कामं चालले. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत यांच्याकडून जाणून घेत आहोत. या ठिकाणी काय नाव आपलं? सविता शिंदे. काय म्हटले? सविता शिंदे. काय काम करतात? घरकाम करतात. मजूर. तर तुम्हाला काय वाटतं की जे आता जो ग्रामपंचायतीमध्ये जो विकास बोलला जातोय की विकास झाला काय विकास झाला तुमच्यामध्ये काय विकास झाला? आम्हाला रस्ता नसता आम्हाला रस्ता झालेला आहे. गटर नव्हती आम्हाला गटर झालेली. कधी झाला तुमचा रस्ता? 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले रस्ते. आता 2-1 वर्ष. 2-1 वर्ष गटर कधी झाली? गटर आता दिवाळीच्या टाइमला म्हणजे 6-7 महिने झाले. या ठिकाणी गटारीचे आणि रस्त्याचे काम या ठिकाणी झाले असे या ताईचं म्हणणं आहे. काय नाव आपलं? अंजनाबाई. अंजना. काय शेती काम करता? काय शेती करतो. शेती काम? 20 वर्षापासून रोड नव्हता. आता आमचे सरपंच झाल्यामुळे रोड झाला, झाडे लावली. झाडं कोणचे लावली? नारळाची. रोड केल्याच्या नंतर मग रोप आणली. मग आम्हाला ग्रामस्थांना त्यांनी सांगितलं का ज्याची त्याच्या घरापुढची झाडाची त्यांनी जपा ते गावाचा विकास. झाडं आणले तर मग ते नारळाचीच का आणले?
नाही नारळचेच काय आणले ते उत्पन्न होईल ग्रामपंचायतला होईल किंवा सांभाळेल तर नारळ तोडून ग्रामपंचायतीला देणार का मग? नाही तसं नाही. काहीतरी विकास दिसला पाहिजे म्हणून ते ग्रामपंचायतच्या मग कल्पनेतून आता या झाडांना जर समजा पुढं नारळ आले फळं आले त्याचं काय करायचं? त्याचं त्यांच्या माणूस आहे त्याच्यावर पाणी टाकायला. जो पाणी सोडणारा माणूस आहे ना, ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी पाणी सोडतो तो. मग ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार दादा, काय नाव आपलं? संजय देशमुख. आज या गावामध्ये अनेक ठिकाणी नारळाची झाडं या ठिकाणी दिसत आहेत. तर या नारळाची झाडं लावण्यामागं काय उद्दिष्ट आहे आणि काय संकल्पना आहे? काय ग्रामपंचायतची संकल्पना अशी आहे की व जी घरपट्टी त्या लोकांना भरावं लागते, ते नारळाचे उत्पन्न जर वाढवलं त्यांनी नारळ रोज पाणी घालून, तर ते उत्पन्न त्या घरवाल्यालाच त्याची मदत होईल घरपट्टी भरायला. आणि हा जो रोड आहे हा 15-20 वर्षापासून तसाच होता, खड्डे. तर हा सुद्धा रोड एकदम व्यवस्थित केला, त्याबद्दल भारम ग्रामस्थ म्हणजे खुश आहे त्याच्यावर. धन्यवाद. या ठिकाणी विकास कामांसंदर्भात या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी खुश असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. काय नाव आपलं? मंदा शिवाजी शिंदे. काय काम करता आपण? काय नाही, असंच हातावर हॉटेल आहे. हा का? बरोबर. पूर्वीची जे गावामध्ये जो विकास होता आणि आताचा जो विकास आहे त्या संदर्भात आपण काय सांगा? नाही, चांगलं आहे. आता हे गटर नाले ते चांगलं केलेलं आहे सध्या हा, पहिल्यापेक्षा चांगलं आहे. पाणी बिणी व्यवस्था आहे. पाणी येतं का तुम्हाला? हा, पाणी हप्त्यातून 2-3 वेळेस येते. काही गावामध्ये तुम्हाला म्हणजे काही महिलांच्या बाबत काही प्रश्न आहे, त्या प्रश्नाबाबत काही काय सांगाल तुम्ही? नाही, चांगलं आहे ना, चांगलं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही अडचण नाही? नाही, काही नाही अडचण. नाही. नाही, आता म्हणजे चांगलं आहे बाई, पहिल्यापेक्षा चांगलं केलं आता असं. आपल्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या ठिकाणी सुरू आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? चांगलंच सांगू. स्वच्छतेविषयी काय सांगाल? स्वच्छतेनं चांगलं सांगू ना, स्वच्छता झाल्यावर चांगलंच आहे. ठीक आहे. आज या ताईंनी स्वच्छतेविषयी आज या ठिकाणी चांगला अभिप्राय या ठिकाणी दिलेला आहे आणि असेच आपण अजून काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत यापुढं. दादा, काय नाव आपलं? सागर आयर, कोणचं गाव आहे? भारम. हो. पुढे राहत पाठीमागच्या गल्लीला. पाठीमागच्या गल्ली. काय वाटतं की जे पहिले जे आपल्या ज्या ग्रामपंचायतीचे जे कामं होते आणि आताचे जे कामं आहेत त्या संदर्भात काय सांगाल? हो, व्यवस्थित झाली. आता सध्या व्यवस्थित आहे का? हो. नाही का, असेल तर सांगा व्यवस्थित. नसेल तर सांगा. नाही, व्यवस्थित चालू आहे. चालू आहे व्यवस्थित. म्हणजे त्या कामामध्ये एखादं काम सांगता येईल तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की नाही खरंच हे काम योग्य आणि चांगलं झालं? हो, हे पोरासाठी खेळासाठी बनवून दिलं ते पण व्यवस्थित झालं. इकडं राडी वस्तीमध्ये तिकडं केलं ते पण व्यवस्थित झालं. म्हणजे रस्त्याचं पण ते. आज या ठिकाणी या तरुणांनी यांना खेळण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ग्राउंड केलं असं यांचं वालं म्हणणं आहे. तसेच आपण या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ या ठिकाणी. दादा, काय नाव आपलं? माझं नाव अशोक रघुनाथ राऊत, राहणार भारम. काय काम करतात? मी आमचं इस्त्रीचा धंदा आहे प्लस हॉटेल आहे आणि बस. तुम्हाला काय वाटतं की आता ज्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे विकास कामं चालू आहे त्या संदर्भात काय सांगाल? हो, सध्या आता सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 2026. आणि आता म्हणजे आमचे सरपंच साहेब पप्पू भाऊ गांजे, परत आपले देशमुख संजू भाऊ देशमुख, तसेच आमचे तात्या भाऊसाहेब तात्या. आमचं भारम गाव म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छता अभियान राबवले. परत अजून आपले हापूस आंब्यांचे जवळजवळ झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे ग्रामपंचायतमार्फत. आणि सध्या प्रधानमंत्री आवास म्हणजे ग्राम अभियानाचं हे झालेलं आहे नुकतंच नूतनीकरण. आणि त्या संदर्भात चांगलेच कामं चालू आहेत. आणि गावातील सांडपाण्याची व्यवस्था झालेली आहे, पाण्याचे परत रस्त्यांचे काम चालू आहेत. परत गावात लाईटची सुविधा केलेली आहे त्यांनी. त्यामुळे त्यांचं चांगलंच योगदान चालू आहे भारम गावासाठी.
नाही, आपण आज या म्हणजे पूर्वीचा जो विकास होता आणि आताचा जो विकास होता त्याच्यामध्ये तुम्ही अभिप्राय कोणाला द्याल? अभिप्राय आता सध्या आता मागेल ते झालं पण आता जे अभिप्राय ग्रामपंचायत भारम यांनाच अभिप्राय देऊ शकतो ना, कारण त्यांच्या मार्फत हे सर्व कामं होतात ना. नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिला आणि आताच्या मध्ये काय बदल होतो? बरंच बदल झालं म्हणजे आता कसं आहे, सर्वांना मोफत उपचार भेटतात आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये, आणि त्यासाठी आपले गावातले ग्रामस्थ किंवा पंचायत बॉडीचे सर्व त्यांना प्रतिसाद देतात भाऊ. नाही, आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपण गावकऱ्यांनी जो सपोर्ट केलाय त्या संदर्भात काय सांगाल, की नेमकं तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट करताय आज ग्रामपंचायतीला? ग्रामपंचायत म्हणजे कसं, ग्रामपंचायत म्हणजे विकासाचा आधारच आहे, आणि ग्रामपंचायत सर्व बाबतीत गावाकडे लक्ष देतात. आणि समजा आरोग्याच्या बाबतीत झालं तर त्यांचे ते जे सेविका असतात घरोघरी जाऊन विचारतात तुमच्या म्हणजे आरोग्याविषयी तुमच्या काही समस्या आहे का काय असं. आणि मागच्या महिन्यातच रक्तदान शिबिर झालेलं आहे म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमार्फत. आणि ग्रामपंचायतीमार्फत म्हणजे तसं बोलण्याचं गेलं तर आपल्या भारम ग्रामपंचायतीमध्ये समजा हे आपलं हे म्हणतं आपलं कॅम्प्युटरचं एक क्लास ते, परत अजून मुलांसाठी खेळण्यासाठी व्यायामशाळा, आणि तिकडं परत आपलं मुलं जे फुटबॉल व्हॉलीबॉल खेळतात ना त्यासाठी पण व्यवस्था केलेली आहेत. आणि परत आपलं हे गावातील केर कचरा आहे तर त्याची पण व्यवस्था ते ग्रामपंचायतीने व्यवस्थित केलेली आहेत असं. आणि यापुढे अजून काय नेमकं कामं झाले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं की अजून काय झाले पाहिजे कामं? आता जसे कामं सुचतील तसे कामं करतातच ग्रामपंचायत, तसं काही हे नाही, काम तर होणारच. पद्माकर पंडितराव देशमुख, गाव भारम, आणि मी शेती करतो आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून गावात असतो. आणि चालू वर्षामध्ये म्हणजे या पंचवार्षिकमध्ये जे पूर्वीचं वातावरण होतं त्या वातावरणामध्ये आणि आजच्या वातावरणामध्ये खूप फरक पडला आहे. जे काय आता नवीन सदस्य आले आहेत किंवा जे ग्रामसेवक आलेले आहेत नवीन, हे सर्वसामान्य माझे समंजस व्हायचे आहेत, आणि त्यांचा ताळमेळ चांगला असल्या कारणाने गावामध्ये बरेचसे आणि विविध प्रकल्प त्यांनी राबवलेले, जेणेकरून गावाला त्याचा खूप फायदा झाला आणि गावात थोडासा विकास झाल्यासारखा असं दिसायला सुरुवात झाली सुरुवातीला. आज त्याचा जर टप्पा पाहिला तर आज ग्रामपंचायत परत लागण्याच्या टप्प्यावर आलेली, पण आजपर्यंत या लोकांनी बऱ्याचशा खूप चांगल्या पद्धतीची कामं, जसं पाण्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न अगदी व्यवस्थितपणे हाताळलेले आहे, नागरिकांना वेळेवर पाणी मिळतं आहे. त्यानंतर जे काही वृक्ष लागवडीचे जे काही प्रकल्प आणलेत ते पण वृक्ष लागवड झालेले, आंब्याची माझ्यामध्ये 1000-1500 झाडं लावलेली, आणि ते झाडं आज प्रत्येक झाड जर बघितलं तर व्यवस्थित टिकलेलं आहे. त्यानंतर गटार व्यवस्थापन जे त्याचं पण अतिशय व्यवस्थित त्यांनी नियोजन करून ते पाणीसुद्धा काढलेलं आहे, जेणेकरून मच्छर किंवा मलेरिया वगैरे डेंग्यूसारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर गावामध्ये जे काही लाभार्थ्यांची नेहमी तक्रारी असायच्या जुन्या काळामध्ये, मला घर नाही, मला हे नाही, त्या नाही, तर त्यांनी त्याची यादी अशी सुटसुटीत आणि व्यवस्थित आणि टप्प्यावर केलेली आहे की आज कोणीही नाराज नाही, प्रत्येकाला घरकुल मिळतं आहे, प्रत्येकाला प्रत्येक योजना मिळते. त्यानंतर जी काय ग्रामपंचायतची पूर्वीची वसुली वगैरे नसेल तर आजच्या या वेळेमध्ये जे भाऊसाहेब आहेत त्यांनी स्वतः 8-8, 9-9 वाजेपर्यंत रात्री थांबायचं. आपले सरपंच असतील प्रवीण वगैरे, त्यानंतर आमचे पुतणे आहे संजयजी देशमुख वगैरे, या सर्वांनी एवढी मेहनत घेतली का ते वेळची वेळ वसुली झालेली आहे. आज ग्रामपंचायत काही प्रमाणात काही ना पैसा शिल्लक आहे. पूर्वी नेहमी तक्रारी असायची लोकांच्या पाण्याच्या, नाही पैसे नाही द्यायला, पैसे नाही. पण आजचा विषय असा आहे का ग्रामपंचायत पैशाला नाही म्हणत नाही का पैसे आहे, फक्त तुमच्या समस्या प्रॉब्लेम सांगा. बाकी वाद वगैरे जे काय होत होते हे एक डायरेक्ट बंद झालेलं आहे. आज भारममध्ये जर बघितलं ना तर पूर्वी हे नव्हतं. हे आता कंपाऊंड वगैरे बघा तुम्ही जवळ, ही खेळण्याची इथं व्यवस्था केलेली पोरांना, नेट वगैरे प्रॅक्टिससाठी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर. त्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा बघा, अतिशय सुंदर शाळेचं सुद्धा काम केलेले, नवीन वर्ग खोल्या वगैरे आलेले, त्यांना पण नियोजन करता. आणि याच्या व्यतिरिक्त पण असे कार्यकर्ते आहेत समजा जे सदस्य आहेत किंवा सरपंच आहेत किंवा स्वतः भाऊसाहेब आहेत का, जर नसेल कुठं ॲडजस्ट होत तर स्वतःच्या खिशातून पैसे देऊन काही प्रॉब्लेम सोडवतात. म्हणजे या पद्धतीने गावच्या विकासावर त्यांनी जास्त भर दिला आणि गावामध्ये कशा पद्धतीने नियोजन करून कसं गाव व्यवस्थित आणि एकोप्याने चालवता येईल असा प्रयत्न केलेला आहे त्यांनी, आणि अतिशय सुंदर प्रयत्न आहे. त्यांनी माझ्यामध्ये त्यांच्या कामाची किती प्रशंसा केली
तर कमीच पडेल ती असं अतुलनीय काम केलं त्यांनी. धन्यवाद दादा. या ग्रामस्थांनी या विकासाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि अशी अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी चाललं असं या दादांचं म्हणणं आहे. धन्यवाद.